ओम नमः श्री यतिराजाय विवेकानंद सूरये सच्चित् सुख स्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। प्रिय मित्रांनो, नमस्कार। जीवन सौंदर्य सूत्र या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण कविता घेणार आहोत, त्याविना व्यर्थ असे जीवन। तर ह्या कवितेवरती आज आपण निरूपण करणार आहोत। नका म्हणू धार्मिकतेला जर नसेल तो चारित्र्यवान, चारित्र्य हाच धर्माचा पाया, त्याविना व्यर्थ असे जीवन। तर ह्या कडव्यामध्ये काय म्हटलं आहे? धार्मिक व्यक्ती कशी ओळखायची? एखाद्या मंदिरात जात असेल, रुद्राक्ष माळा घालत असेल, कपाळावर टिळा लावत असेल, पण बाहेर मात्र व्यवहारामध्ये लोकांना फसवत असेल, त्या व्यक्तीला धार्मिक म्हणायचं की जे मंदिरात जात नाही, टिळा लावत नाही, रुद्राक्ष घालत नाही, पण लोकांशी व्यवहार चांगला आहे, कधीही कोणाची फसवणूक करत नाही, सगळ्यांशी मिळून मिसळून वागते, त्या व्यक्तीला धार्मिक म्हणायचं। तेव्हा जे धर्माचा दिखावा करतात ते खऱ्या अर्थानं धार्मिक नसतात। त्यांच्यापासून आपण खूप सावध राहायला पाहिजे। ते लोकांना दाखवतात की आम्ही धार्मिक आहोत आणि फसवतात। पण जे लोक बाहेर काहीही दिखावा करत नाही, पण ज्यांचं आचरण चांगलं आहे, जे निष्ठावान आहे, इमानदार आहे, ते खऱ्या अर्थानं धार्मिक असतात। म्हणजे हे लक्षण आहे, कोण मनुष्य धार्मिक आहे हे बघण्याचं हे लक्षण आहे। आणि बघा, धार्मिक झाल्याशिवाय मनुष्य आध्यात्मिक होऊ शकत नाही। कठोपनिषदामध्ये म्हटलेलं आहे, ना विरतो दुश्चरितात न शांतो न असमाहिता। ज्या व्यक्तीचं चरित्र वाईट आहे, दुश्चरितात, ज्याचं मन अशांत आहे, जो असमाहित आहे, अशा व्यक्तीला ते ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही। म्हणजे नैतिकता, चारित्र्य हा आध्यात्मिकतेचा पाया आहे। कोणी म्हटलं की मला ईश्वरलाभ करून घ्यायचं आहे, मला ब्रह्मज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे, आणि इकडे जीवनामध्ये मात्र आचरण नाही, कॅरेक्टर नाही, लोकांना फक्त दाखवतो, मंदिरं बांधतो, सगळं करतो, पण जीवनामध्ये मात्र खूप वाईट गोष्टी करतो, अशी व्यक्ती कधीही ध्येयापर्यंत पोहोचू शकत नाही। म्हणून इथे आपण लक्षात ठेवलं पाहिजे की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चारित्र्य। म्हणून स्वामी विवेकानंद पुन्हा पुन्हा म्हणायचे, वी वॉन्ट मॅन मेकिंग कॅरेक्टर बिल्डिंग एज्युकेशन। आज आपल्याला मनुष्य घडवणारं आणि चारित्र्याचं गठन करणारं शिक्षण हवं आहे। हे असं शिक्षण दिल्यानंतर कुठे लोक धार्मिक आणि आध्यात्मिक होतील? आज हे शिक्षण, ज्याला आपण मूल्य शिक्षण म्हणतो, हे मूल्य शिक्षणच नाही। त्यामुळे कशा प्रकारे जगामध्ये राहायचं, आचरण करायचं हेच लोकांना माहिती नाही। त्यांना वाटतं की कसंही जगा, आपल्याकडे पैसे भरपूर असले की झालं। म्हणजे अनैतिक मार्गानं पैसे कमवा आणि जीवनामध्ये मजा करा, हेच जीवनाचं खरं रहस्य आहे, हेच यश आहे, असे सांगणारे तुम्हाला भरपूर मिळतील। पण अशा लोकांच्या शब्दावर विश्वास ठेवू नका। नुसत्या पैशाच्या मागे धावू नका, त्यासाठी तुमचं चारित्र्य गमावू नका। ते म्हणतात ना की इफ वेल्थ इज लॉस्ट नथिंग इज लॉस्ट, हेल्थ इज लॉस्ट समथिंग इज लॉस्ट, बट इफ कॅरेक्टर इज लॉस्ट एव्हरीथिंग इज लॉस्ट। एकदा चरित्र गमावलं की जीवनामध्ये सगळं काही गमावलं आहे। पैसा गेला तरी हरकत नाही, तुमचं आरोग्य गमावलं तरी हरकत नाही, पण चारित्र्य गमावलं तर त्या व्यक्तीला जीवनामध्ये काहीच अर्थ नाही, ते जीवन जगणं व्यर्थ आहे। म्हणून म्हटलं आहे की नका म्हणू धार्मिकतेला जर नसेल तो चारित्र्यवान, चारित्र्य हाच धर्माचा पाया, त्याविना व्यर्थ असे जीवन, त्याविना व्यर्थ असे जीवन। तर धर्माचा पाया काय आहे? चारित्र्य आहे। म्हणून पहिले धर्म, मग अर्थ, काम आणि मोक्ष, आपल्याकडे हे 4 पुरुषार्थ आहे। तर धर्म हा पाया आहे, त्याशिवाय तुम्ही मोक्षापर्यंत जाऊ शकत नाही।
तुम्ही पैसे कमवा, इच्छा पूर्ण करा, अर्थाने काम आहे, पण धर्मावर आधारित धर्माचं आचरण करून मग तुम्ही ह्या जगामध्ये पैसे कमवा. पैसे कमवायला काही कोणी नाही म्हणत नाही, पण मात्र धर्माचं आचरण करून तुम्ही अधर्माच्या मार्गानं जे काही करत असाल ते तुम्हाला कधीच जीवनामध्ये यश मिळवून देऊ शकणार नाही. म्हणून धर्माचा पाया लक्षात ठेवा की धर्माचा पाया काय आहे. धर्माचा पाया आहे चरित्र. चारित्र्यवान व्हा. स्वामी विवेकानंद पुन्हा पुन्हा आपल्याला सांगतात की आपल्याला चारित्र्यवान माणसाची गरज आहे. जर चारित्र्यवान माणसं आपल्या देशामध्ये जर असती मोठ्या प्रमाणात तर आज आपल्या देशाचं चित्र बदलून गेलं असतं. लोकांनी वाईट कर्म केली नसती. ह्या समाजामध्ये आज ज्या काही वाईट गोष्टी दिसतात त्या सगळ्या निघून गेल्या असत्या. आपल्याकडे गुरुकुल सिस्टम होती, पण इंग्रजी राज्य आल्यानंतर, ब्रिटिशांचं राज्य आल्यानंतर त्यांनी आपली शिक्षण पद्धतीच पूर्ण बदलून टाकली. त्यामुळे जीवनामधली मूल्य सगळी निघून गेली. कारण त्या शिक्षणामध्ये मूल्य शिक्षण होतं. तिथे वेदांमध्ये जेव्हा विद्यार्थी जायचे तेव्हा त्यांना शिकवायचे मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव, सत्यम वद, धर्मम चर, स्वाध्याय प्रवचनाभ्याम न प्रमोदितव्याम, हे सगळं त्यांना तिथे शिकवायचे. ह्या चांगल्या गोष्टी त्यांना शिकायला मिळायच्या अगदी लहान वयापासून. त्यामुळे ते भविष्यामध्ये महान झाले. पण ती शिक्षण पद्धती गेली. म्हणून स्वामीजी म्हणाले की आता आपल्याला अशी शिक्षण पद्धती आणावी लागेल की ज्यामध्ये मनुष्य निर्माण होतील, चारित्र्यवान देशभक्त निर्माण होतील. अशी शिक्षण पद्धती आपल्याला पुन्हा भारतामध्ये स्थापन करावी लागेल. तेव्हाच भारताचं भवितव्य उज्ज्वल होईल. तर तीच खरी धार्मिक व्यक्ती आहे की ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये चांगलं आचरण आहे, नैतिकता आहे, काहीतरी चांगली मूल्य आहे, तीच व्यक्ती खऱ्या अर्थानं धार्मिक आहे. ऐश्वर्य जरी विपुल असेल तरी काय उपयोग त्याचा. धनमान यश सर्वत नश्वर, आधार असे 2 दिवसांचा. आता एखाद्याकडे खूप ऐश्वर्य आहे, ऐश्वर्य जरी विपुल असेल तरी काय उपयोग त्याचा. आता आपण आयुष्यभर कष्ट करतो, मेहनत करतो आणि पैसे कमावतो. आता पैसे तुम्ही जर चांगल्या मार्गाने कमावले असेल तर ठीक आहे, पण तुम्ही पैसे कमावून फक्त ऐश्वर्य भोगता आहात, स्वतः ऐशारामात राहत आहात, अशा जगण्याला काही अर्थ नाही. पैसे कसे खर्च करायचे हे सुद्धा माणसाला कळत नाही. त्याला वाटते की आपण कमावलेले पैसे आपणच सगळे उडवले पाहिजे, आपणच खूप या जगातले भोग घेतले पाहिजे, आपला परिवारच खूप ऐश्वर्यात राहिला पाहिजे. एकदम राजमहालासारखं घर बांधतात, करोडो रुपये घरावर खर्च करतात. कशासाठी, कुणासाठी? स्वतःसाठी. आता तुम्ही एवढे पैसे कमावले, तुमच्या अवतीभोवती एवढे गरीब लोक आहेत, त्यांना तुम्ही मदत करू शकत नाही, त्यांना तुम्ही काही थोडीफार सहायता देऊ शकत नाही. साधू सेवा आहे, चांगले कामं आहे, कितीतरी अनाथाश्रम आहे, वृद्धाश्रम आहे, असे कितीतरी आदिवासी आहे की ज्यांना तुमच्या मदतीची गरज आहे. पण हे लोक पैसे कमावतात, पण एक दमडीसुद्धा इतरांच्या कल्याणासाठी खर्च करत नाही. सगळा पैसा स्वतःवर खर्च करतात आणि ऐश्वर्यामध्ये जीवन जगतात. भरपूर ऐश्वर्य आहे, पण त्याचा उपयोग काय? तुमच्याकडे ऐश्वर्य आहे, धन आहे, मान आहे, यश आहे. कारण समाजामध्ये पैसे असले की तुम्हाला कोणी तुमची हाजी करेल, कोणी तुमची प्रशंसा करेल. कारण तिथे बरेच लोक असतात तुमचे फ्लॅटरिंग करणारे. तेव्हा असे लोक बरेच असणार की तुमची जे खुशामत करणार, काहीतरी तुमच्याकडून मिळेल आशेनं, पण त्याचा काहीही उपयोग नाही. धनमान यश सर्वत नश्वर. धन आहे, मान आहे, यश आहे, पण हे लक्षात ठेवा की हे सगळं नश्वर आहे. हे सगळं कायमचं राहणारं नाही.
हे सगळं तुम्हाला सोडून जावं लागणार आहे. त्यामुळे तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी कितीही जमवून ठेवल्या तरी उपयोग काय, एक दिवस तर तुम्हाला हे जग सोडावं लागणार आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत जाणार का? जाणार नाही. मग एवढी धडपड कशासाठी? आणि ते पण अधर्माच्या मार्गाने. तुम्ही चांगल्या मार्गाने प्रयत्न केले, चांगल्या कामासाठी पैसा खर्च केला तर काहीतरी अर्थ आहे. नाहीतर नुसते पैसे कमावले, नाव कमावलं, फक्त स्वतःचा वाजागाजा करायचा आहे, स्वतःचा मोठेपणा दाखवायचा आहे. त्यामागे दुसरा काही उद्देश नाही. हा आधार असे 2 दिवसांचा. ह्या सगळ्यांचा आधार तुम्ही किती दिवस घेणार? एक दिवस शेवटी म्हातारे व्हावंच लागणार आहे. म्हातारं झाल्यावर ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही उपभोग घेऊ शकणार आहे का? नाही आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी 2 दिवसांचा आधार आहे. ह्या जगामध्ये सगळेच जगतात आणि जगण्याला काय लागतं? 2 वेळा जेवण आणि एखादी खोली. आता सगळेच जगतात, पण खूप आयुष्यारामात जगूनसुद्धा उपयोग काय? कारण सगळंच्या सगळं इथे सोडून जावं लागेल. गरीबही जाईल, श्रीमंतही जाईल, सगळेच जातील. राजाही जाईल, रंकही जाईल, कोणी राहणार नाही इथे. आता सगळंच जर नश्वर आहे तर उपयोग काय? ह्या अशा गोष्टी तुम्हाला ऐन वेळेवर कामामध्ये येणार नाही. म्हणून बघा स्वामीजी काय म्हणतात, ना पैसा कामी येत, ना लौकिक, ना पांडित्य. शुद्ध चारित्र्य हीच एक अशी गोष्ट आहे की जी अत्यंत घोर संकटावर देखील मात करू शकते. बघा स्वामीजी काय म्हणतात की पैसा कामात येणार नाही, तुमचं पांडित्य कामात येणार नाही, तुमचं नाव लौकिक कामात येत नाही. फक्त शुद्ध चारित्र्य हीच एक अशी गोष्ट आहे की अत्यंत घोर संकटावर देखील मात करू शकते. जेव्हा तुमच्या जीवनामध्ये संकट येतील तेव्हा तुमच्या चारित्र्याची खरी परीक्षा होईल. आणि त्यावेळेस जर तुम्ही खरोखरच न डगमगता सत्यावर आधारित जीवन जगला तर तुम्ही त्या सगळ्या संकटामधून बाहेर पडाल. तुम्ही जर कुठेही तडजोड केली नाही, कॉम्प्रोमाइज केली नाही, सत्याला धरून राहिला, चारित्र्याला धरून राहिला, तर तुम्ही त्या संकटावर मात करून यश मिळवाल. पण बाकी कोणतीही गोष्ट तुम्हाला मदत करू शकणार नाही. ना पैसा, ना नामलौकिक, ना पांडित्य, यापैकी कोणतीही गोष्ट तुमच्या मदतीला येणार नाही, तुम्हाला संकटातून बाहेर काढणार नाही. फक्त चारित्र्यवान मनुष्यच सगळ्या संकटावर मात करून तो जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो. म्हणून इथे किती महत्त्व आहे. आपल्याला हेच कळत नाही की आपल्या जीवनामध्ये काय महत्त्वाचं आहे, कशाला प्राधान्य दिलं पाहिजे, कोणत्या गोष्टीला महत्त्व दिलं पाहिजे. ज्या गोष्टी नश्वर आहे, 2 दिवसाच्या आहे, 2 दिवसाचा आधार आहे, ज्या जाणार आहे, अशा गोष्टीसाठी आपण एवढं मूल्यवान जीवन खर्च करतो. शेवटी हाती काहीच लागत नाही. हेही गेलं आणि तेही गेलं. आणि चांगल्या गोष्टी करायला वेळच कुठे आहे आणि गरजही वाटत नाही. त्यांना काही असं वाटत नाही की हे जग सोडावं लागणार आहे, मग मेल्यानंतर आपल्यासोबत काय येणार आहे, हे जे काही कमावलं इथेच राहणार आहे. आता एवढीसुद्धा त्यांच्यामध्ये बुद्धी नाही, एवढासुद्धा विवेक नाही की सगळे मरतात, आपणही मरणार आहोत. हे असं दोन्ही हातानं जमवून ठेवण्यामध्ये काय अर्थ आहे? शेवटी चोरच खाणार आहे. मग कुणासाठी करायचं? स्वतः काय कमावलं? स्वतः काहीही कमावलं नाही, म्हणून मग मृत्यूचं भय वाटतं. असे लोक मृत्यूला घाबरतात. म्हणून बघा, ऐश्वर्य जरी विपुल असेल तरी काय उपयोग त्याचा? धनमान यश सर्वत नश्वर, आधार असे 2 दिवसांचा, आधार असे 2 दिवसांचा. जीवनात जरी संकटे आली तरी विचलित होऊ नका. मृत्यू जरी आला तुम्हाला तरी सत्यापासून ढळू नका, तरी सत्यापासून ढळू नका. बघा इथे काय म्हटलेलं आहे की मनुष्याच्या जीवनामध्ये त्याला अनेक संकटांचा सामना करावा लागतो. त्यावेळेस त्या व्यक्तीची खरी परीक्षा असते. आता अशा वेळेस तुम्ही कसे वागता? समजा तुम्ही खोलीमध्ये एकटेच आहात, तुम्हाला कोणीही बघत नाही, तर त्यावेळेस तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य आहे. अशा वेळेस तुम्ही कसे वागता?
तुम्ही लोकांच्या समोर खूप चांगले वागता, लोकांना दाखवता की तुम्ही खूप चांगले आहात, पण जेव्हा कोणीही बघायला नसतं, जेव्हा तुम्ही एकटे असता, तेव्हा तुम्ही कसे वागता हे महत्त्वाचं आहे. म्हणून ते तुकडोजी महाराज म्हणतात, अंधारात होते पाप, उजेडात पुण्य. बघा, अंधारामध्ये लोक पाप करतात, दिवसा उजेडामध्ये पुण्य करण्याचा प्रयत्न करतात, तरी पुण्य करत नाही. उजेडात होते पुण्य, अंधारात पाप, ज्याच्या त्याच्या हाती आहे कर्तव्याचे माप. तर इथे जेव्हा आपण एकटं असतो, जेव्हा कोणी बघायला नसतं, तेव्हा आपण कसं वागतो हे महत्त्वाचं आहे. आपल्याला समाजाचं भय असते, पोलिसांचं भय असते, इतरांचं भय असते, म्हणून आपण चांगलं वागण्याचा प्रयत्न करतो. जर सरकारने म्हटलं की एक दिवस पोलीस राहणार नाही, पूर्ण समाजाला स्वातंत्र्य दिलं, तर बघा लोक कसे लुटायला लागतील, चोऱ्या करतील, काय काय करतील. एक दिवस जरी पोलिसांना काढून घेतलं तर मनुष्य पशुसारखं वागू लागेल. म्हणजे कशाच्या तरी भीतीमुळे, समाजाच्या भीतीमुळे, पोलिसांच्या भीतीमुळे, आईवडिलांच्या भीतीमुळे आपण चांगलं वागण्याचा प्रयत्न करतो. पण जेव्हा आपण स्वतंत्र असतो, जेव्हा आपल्याला कोणी बघायला नसतं, तेव्हा आपल्यामधला सगळे राक्षस बाहेर येतात आणि मग आपण पाहिजे त्या वाईट गोष्टी करतो आणि शेवटी फसवणूक स्वतःचीच करतो. आपल्याला वाटते कोणी बघत नाही, कोणी बघत नसले तरी शेवटी विनाश तुमचाच होणार आहे. तुम्ही स्वतःच्या हातानेच तुमचा स्वतःचा विनाश करून घेत आहे, हेच लोकांना कळत नाही. म्हणून जीवनात जरी संकटे आली तरी विचलित होऊ नका. जीवनामध्ये संकट आली, त्याला आपण धर्मसंकट म्हणतो, हे करावं की हे करू नये, असं जीवनामध्ये जेव्हा संकट येईल त्यावेळेस तुम्ही विचार करा की मी असं केल्यामुळे त्याचे परिणाम काय होणार आहे. मी हे कार्य केल्यामुळे माझा फायदा होत असेल, पण त्यामुळे लोकांचं नुकसान होते आहे, मी करणार नाही. ज्यामध्ये माझाही फायदा आहे आणि समाजांचा पण फायदा आहे, किंवा ज्यामध्ये माझा फायदा नाही पण समाजाला उपयोगी आहे, अशाच गोष्टी मी करेल. ती व्यक्ती निस्वार्थ आहे, ती जगाचं हित बघते, स्वतःचा स्वार्थ बघत नाही. त्याला म्हटलं आहे खरा खरा व्यक्ती, त्याला म्हटलं आहे खरा खरा चारित्र्यवान. तो कधीही तडजोड करत नाही. त्याला कितीही त्रास झाला तरी तो सत्याशी आणि धर्माशी तडजोड करीत नाही. सत्यम वद धर्मम चर, तो कधी अशा गोष्टीची तडजोड करत नाही. म्हणून तर म्हटलं आहे, रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाई. तर इथे ही रघुकुल रीत आहे की प्राण गेला तरी सत्याचं आचरण करणं सोडणार नाही. कितीही संकट आली तरी ती संकट सहन करणार, पण खोटं बोलणार नाही. म्हणजे सत्यासाठी प्राण देण्याची सुद्धा इच्छा पाहिजे. जे प्राण द्यायची वेळ आली तरी सत्याशी तडजोड करायची नाही. आणि जे अशा प्रकारे सत्याचं आचरण करतात त्यांना ईश्वरलाभ झाल्याशिवाय राहत नाही. भगवान श्री रामकृष्ण म्हणायचे, कलियुगात एकच तपस्या आहे, ती म्हणजे सत्यवचन. सत्याचं आचरण केल्यामुळे मनुष्य कलियुगामध्ये भगवंताचा लाभ करून घेऊ शकतो. त्याला दुसरी कोणती तपस्या करायची गरज नाही, कारण सत्यवचन खूप महत्त्वाचं आहे. तर ट्रूथ इज गॉड. आपण छोट्या छोट्या गोष्टीसाठी खोटं बोलू नये, धर्माशी तडजोड करू नये, ॲडजस्टमेंट मॅनेजमेंट करू नये. बरेचदा आपण म्हणतो की ठीक आहे ॲडजस्ट करून टाकू. ॲडजस्ट कशाला करायचं? जे सत्य आहे ते सत्य आहे, त्या सत्यामध्ये तडजोड कशाला करायची? ठीक आहे, नुकसान झालं तरी हरकत नाही, दुःख भोगावे लागले तरी हरकत नाही, पण मी मात्र धर्माशी आणि सत्याची तडजोड करणार नाही, कारण ते सगळ्यात उच्च मूल्य आहे. ह्या छोट्या छोट्या गोष्टीसाठी मी एवढी मोठी संधी कशाला गमावू? सत्याचं आचरण करून मला जर मुक्ती लाभत असेल तर मी या गोष्टी घेऊन करणार काय? कारण ह्या सगळ्या गोष्टी एक दिवस जाणारच आहे. म्हणून जीवनात जरी संकटे आली तरी विचलित होऊ नका. कितीही संकट येऊ द्या,
मुळीच घाबरण्याची गरज नाही. बिलकुल विचलित होऊ नका. तुमच्या पाठीशी भगवंत आहे. तुम्हाला विचलित होण्याची काही गरज नाही, कारण तुम्ही सत्याच्या मार्गावर जात आहात. तर तुम्ही सत्याचं आचरण करत आहात म्हणून भगवंत तुमच्या पाठीशी आहे. आता तुम्हाला काळजी करायची गरज नाही, कारण तुम्ही भगवंताला धरून ठेवलेला आहे. तो तुम्हाला पडू देणार नाही. म्हणून जीवनामध्ये कितीही संकट आली तरी विचलित होऊ नका, घाबरून जाऊ नका. आता काय होईल, कसं ॲडजस्ट होईल, बरोबर त्यामधून मार्ग निघेल. फक्त भगवंतावर विश्वास ठेवा. खरोखर तुमची भक्ती प्रामाणिक असेल, तुमचं आचरण शुद्ध असेल, तुमचं चारित्र्य चांगलं असेल, तर भगवंत तुमच्या पाठीशी नेहमीच राहणार. तो तुम्हाला सगळ्या प्रकारच्या संकटामधून बाहेर काढेल. यावर दृढ विश्वास ठेवा आणि छोट्या छोट्या गोष्टीसाठी तडजोड करणं सोडून द्या. मृत्यू जरी आला तुम्हाला तरी सत्यापासून ढळू नका. जरी तुम्हाला मृत्यू आला तरी सत्यापासून मुळीच ढळू नका. जे सत्य आहे तेच बोला. भगवान श्रीरामकृष्णांचे वडील खुदीराम चट्टोपाध्याय, त्यांना कोर्टामध्ये खोटी साक्ष द्यायला सांगितली. ते म्हणाले की मी खोटी साक्ष देणार नाही. त्यांनी खोटी साक्ष दिली नाही, खरे बोलले. आणि त्यामुळे त्यांना जमीन गमावावी लागली, घर गमावावं लागलं, सर्वस्व गमावावं लागलं. शेवटी त्यांना गाव सोडून जावं लागलं. देरेगाव सोडून कामारपोकला गेले. एवढी सगळी 100 एकर जमीन सोडून द्यावी लागली. पण त्यांनी सत्याशी तडजोड केली नाही. म्हणून तर भगवंताने त्यांच्या घरी जन्म घेतला. म्हणजे सत्याशी कधीही तडजोड करू नका. कितीही मोठं संकट आलं, प्राण जायची जरी वेळ आली तरी सत्याशी तडजोड करू नका. कारण जय होतो सत्याचाच. सत्यमेव जयते नानृतम सत्येन पंथा विततो देवयान. शेवटी जय सत्याचा होतो, असत्याचा जय होत नाही. हे आपले शास्त्र आपल्याला सांगतात, आपले वेद आपल्याला सांगतात. त्यामुळे विश्वास ठेवा वेदवाक्यावर, भगवंताच्या वाक्यावर विश्वास ठेवा. कॉम्प्रोमाइज करू नका. सगळ्या संकटामधून तुम्ही बाहेर पडाल. चारित्र्य तर केवळ येते मदतीला, जेव्हा येतील संकटे जीवनात. चारित्र्याचे वळ पाठीशी असता, यश नक्कीच पडेल पदरात. आताच आपण बघितलं की जेव्हा जीवनामध्ये संकट येतात तेव्हा चारित्र्य हेच आपल्या मदतीला येऊ शकते. कारण लोकांना माहिती असते की तुम्ही कशा प्रकारची व्यक्ती आहात. तुमच्यासमोर लोकांना नतमस्तक होणं भाग आहे. तुम्ही जर मूल्य धरून ठेवले, जीवनामध्ये काही मूल्याचं आचरण केलं, तर आज नाही उद्या समाजाला तुम्हाला स्वीकारावंच लागेल. सुरुवातीला जरी ते विरोध करतील, पण त्यांनी जरी विरोध केला तरी तुम्ही जर धर्माचा मार्ग सोडला नाही तर एक दिवस त्यांना तुम्हाला नतमस्तक व्हावंच लागेल. तुम्हाला ते महापुरुष समजतीलच. सुरुवातीला तुमची टिंगल करतील, मजा करतील, अरे काय हरिश्चंद्र व्हायला निघाला का म्हणतील. कोणी कितीही काहीही म्हटलं, कितीही टॉन्टिंग केलं, तरी तुम्ही जर सत्यापासून ढळला नाही तर एक दिवस ते सगळे तुमचा सन्मान करतील. ती म्हणतील की ही एक अशी व्यक्ती आहे की ह्या आजच्या समाजामध्ये एवढ्या सगळ्या वाईट गोष्टी असूनसुद्धा ही व्यक्ती कशालाही प्रलोभित होत नाही, कशाला कळी आकर्षित होत नाही. ही व्यक्ती आपल्या आचरणापासून ढळत नाही, सत्यापासून ढळत नाही. प्रामाणिक व्यक्ती आहे. ह्या व्यक्तीवर विश्वास ठेवला जाऊ शकतो. तुम्हाला प्रमोशन मिळेल, सगळं मिळेल. तुम्हाला शिक्षण नसेल हरकत नाही, पण लोकांचा विश्वास तुम्ही कमावलेला आहे. लोकांना वाटते की ह्या व्यक्तीवर विश्वास ठेवला तर आपली कधीही फसवणूक होणार नाही. एकदा हा विश्वास तुम्ही संपादन केला की मग सगळे लोक तुमच्याकडे येतील. कारण अशा व्यक्ती समाजामध्ये फारच विरळीत आहे. लोकांकडून कर्ज घेतात पण पैसे कधी देत नाही, कर्ज कधी फेडत नाही, पैसे डुबवतात. पण हे प्रामाणिक व्यक्ती हे आपल्या शब्दाचं रक्षण करतात. त्यांनी जरी पैसे घेतले तरी ते तुम्हाला वेळेच्या आत देणार. तुमची ते फसवणूक करणार नाही, तुम्हाला मदत करेल.
अशा प्रकारच्या व्यक्ती आज आपल्याला आवश्यक आहे. समाजामध्ये अशा प्रकारच्या व्यक्तींची संख्या वाढली पाहिजे. चारित्र्याचं केवळ येते मदतीला जेव्हा येतील संकटे जीवनात. तुमच्या ऑफिसमध्ये कितीही तुमच्यावर मोठं संकट आलं तर एक दिवस तुमचा बॉससुद्धा तुमच्या मदतीला येईल. कारण त्याला माहिती आहे की तुमच्यावर संकट आलेलं आहे कारण तुम्ही धर्माचं आचरण करता म्हणून. तर त्या बॉसला माहिती आहे की तुम्ही कसे आहात, तो तुमच्या मदतीला धावून येईल. इतर लोकांनी तुमचे पाय खेचण्याचा कितीही प्रयत्न केला तरी वरच्या लोकांना, अधिकाऱ्यांना माहिती आहे की तुम्ही कसे आहात. ते तुम्हाला कधीही खाली पडू देणार नाही. तुमचा हात धरून तुम्हाला वर उचलेल, तुम्हाला प्रमोशन मिळेल, तुम्ही पुढे जाल. विचलित होऊ नका, कारण तुमच्याकडे जे धन पाहिजे ते धन आहे. खरं म्हणजे चारित्र्याचं बळ तुमच्याकडे आहे. तुमच्याकडे चारित्र्याचं बळ असल्यानंतर तुम्हाला कशालाही आणि कुणालाही घाबरण्याची गरज नाही. चारित्र्याचे बळ पाठीशी असता यश नक्कीच पडेल पदरात. तर यश तुमचंच आहे. जर तुमच्या जीवनामध्ये चारित्र्य असेल तर यश नक्की ठरलेलं आहे. कुणीही तुम्हाला अडथळा निर्माण करू शकत नाही. तुम्ही यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. जरी तुमचा मार्ग खडतर असेल, तुम्हाला संकटांचा सामना करावा लागेल, हे सगळं केलं तरी शेवटी जय तुमचा होणार आहे. हे नेहमी लक्षात ठेवा. कधीही शॉर्टकट मार्गाने जाण्याचा प्रयत्न करू नका. बऱ्याच लोकांना शॉर्टकट पाहिजे, लवकरात लवकर कॉम्प्रोमाइज. असं करून तुम्ही जरी श्रीमंत झालात तरी जे तुम्ही कमावलं ते तुमच्याकडे राहू शकणार नाही. अशा गोष्टी कधीच आपल्याकडे राहत नाही. तुम्ही ती संपत्ती टिकवून ठेवू शकणार नाही. समाजामध्ये तुम्हाला लोक काय म्हणतील? दांभिक म्हणतील. अरे, ही व्यक्ती बोलते एक आणि करते एक. विश्वास ठेवू नका, कधी फसवेल काही सांगता येत नाही. म्हणून अशा प्रकारे कुठेही करू नका. देवही त्याला सहाय्य करीतो जर तो असेल चारित्र्यवान. चारित्र्याचे जोपासना करा जरी आरंभी वाटते कठीण. तर जर आपण चारित्र्यवान असलो तर देवसुद्धा आपल्याला मदत करतो. देव अशा लोकांच्याच पाठीशी असतो. भगवान श्री रामकृष्ण आपल्याला माहिती आहे, नरेंद्रासाठी त्यांचा प्राण व्याकुळ व्हायचा. ते नरेंद्रासाठी आईला प्रार्थना करायचे की आई, नरेंद्राचे जे काही दुःख आहे ते दूर करून दे. म्हणजे बघा, भगवंत पण सहाय्य करतात. त्यांच्या जीवनामध्ये किती संकट आली, स्वामीजींच्या जीवनामध्ये किती संकट आली, पण नेहमी भगवान श्रीरामकृष्ण त्यांच्या पाठीशी होते. कारण त्यांचं चरित्र एकदम शुद्ध होतं. कोणीही त्यांच्यावर दोषारोपण करू शकत नव्हतं. शुद्ध चारित्र्य असल्यामुळे गुरुसुद्धा पाठीशी होते. त्यांना जीवनामध्ये सगळीकडे यशच मिळालं. त्यांना संकटं भरपूर आली, त्रास सहन करावा लागला, पण त्या सगळ्यामधून ते बाहेर पडले. कारण भगवंत त्यांच्या पाठीशी होता. स्वामीजी म्हणायचे की मला अनुभव येत आहे की श्री रामकृष्ण माझे गुरु माझ्या पाठीशी आहे. जेव्हा मी खिशामध्ये एक पैसा न घेता भारत भ्रमण केलं तेव्हासुद्धा ते माझ्या पाठीशी होते आणि आज इथे अमेरिकेमध्ये सुद्धा ते माझ्या पाठीशी आहेत. त्यांना एका घरी बोलावलं. तो ख्रिश्चन होता आणि स्वामीजी खूप प्रसिद्ध झाले. त्याला वाटलं की आता विवेकानंदाने हिंदू धर्माचा प्रचार केला, आपलं काय होईल. म्हणून त्यांनी कॉफीमध्ये स्वामीजींना विष दिलं. तर स्वामीजी कॉफी पिणार एवढ्यामध्ये भगवान श्रीरामकृष्ण तिथे उपस्थित झाले आणि ते म्हणाले, नरेंद्रा, कॉफी पिऊ नको, त्या कॉफीमध्ये विष आहे. बघा देव कसा त्यांच्या पाठीशी होता. नरेंद्राने तो ग्लास खाली ठेवून दिला. कितीही आग्रह केला तरी त्यांनी कॉफी घेतली नाही. म्हणजे बघा, जेव्हा आपण चांगलं कर्म करतो तेव्हा जीवनामध्ये कशी संकटं येतात. इथे विषाचा प्याला स्वामीजींना दिला, पण भगवान श्री रामकृष्ण त्यांच्या पाठीशी होते, त्यांचं रक्षण केलं, त्यांना कॉफी पिऊ दिली नाही. म्हणजे कसे भगवंत आपल्या पाठीशी असतात. असे कितीतरी उदाहरण आहे की भगवंताने आपल्या भक्तांचं रक्षण केलेलं आहे.
जेव्हा भक्त संकटामध्ये सापडला तेव्हा भगवंताने येऊन स्वतः त्या आपल्या भक्ताला संकटामधून बाहेर काढलं. म्हणजे जर आपण चारित्र्यवान असू, जर आपण भगवंताचे भक्त असू, जर आपल्यामध्ये भक्ती असेल तर भगवंतसुद्धा आपल्याला मदत करेल आणि सगळ्या संकटातून ते आपल्याला बाहेर काढतील. देवही त्याला सहाय्य करीतो जर तो असेल चारित्र्यवान. चारित्र्याचे जोपासन करा जरी आरंभी वाटते कठीण. सुरुवातीला ह्या गोष्टी फार कठीण वाटतात. सत्याचं आचरण करणं एवढं सोपं नाही, निस्वार्थ होणं एवढं सोपं नाही. सुरुवातीला ह्या गोष्टी फार कठीण वाटतात कारण आपण कधी जीवनामध्ये आचरण केलेल्या नाही. पण जर एकदा आपण सवय लावली तर मग त्याच गोष्टी सोप्या व्हायला लागतात. जरी आरंभी कठीण वाटलं तरी आपण करत राहायचं. ध्यान करणं कठीण वाटतं, जप करणं कठीण वाटतं, सेवा करणं कठीण वाटतं, दानधर्म करणं कठीण वाटतं. सुरुवातीला ह्या सगळ्या गोष्टी फार कठीण वाटतात. पण कठीण वाटले म्हणून काही सोडून द्यायचं नाही, करत राहायचं. आपल्याला आपोआप सवय लागेल, कारण त्याशिवाय पर्याय नाही. तोच एकमात्र उपाय आहे. तेव्हा कितीही कठीण वाटलं, कितीही संघर्ष करावा लागला, कितीही संकट आली तरी धर्माला सोडू नका. धर्माला सोडलं की आपलं पतन झालंच समजा. धर्माला धरून, देवाला धरून सगळं सहन करून पुढे पुढे जात राहा. तुमचा कुणीही विनाश करू शकणार नाही. कारण जेव्हा भगवंत पाठीशी असतात अशा भक्ताचा कोण विनाश करणार? कुणाला शक्यच नाही आहे. चारित्र्यवान माणूस घडविणे हाच उद्देश असे शिक्षणाचा. पुस्तके वाचून पंडित होणे काहीच उपयोग नसे त्याचा. जी आपली शिक्षण पद्धती आहे त्याचा उद्देश काय आहे? चारित्र्यवान मनुष्य घडवणं. स्वामी विवेकानंद म्हणतात, आज आम्हाला अशा शिक्षणाची गरज आहे की ज्यामुळे चारित्र्याचं गठन होईल, मानाची शक्ती वाढेल, बुद्धी विकसित होईल आणि मनुष्य आपल्या पायावर उभा राहू शकेल. वी वॉन्ट दॅट एज्युकेशन बाय विच कॅरेक्टर इज फॉर्म, स्ट्रेंथ ऑफ माइंड इज इन्क्रीज, इंटलेक्ट इज एक्सपॅन्डेड अँड बाय विच वन कॅन स्टँड ऑन वन्स ओन फीट. अशा शिक्षणाची आज आपल्याला गरज आहे. तेव्हा नुसतं पांडित्य होऊन, नुसतं पाठांतर करून, नुसत्या परीक्षा पास करून, डिग्री घेऊन शिक्षण संपत नाही. ती कुठे सुरुवात आहे. पण त्यासोबतच आपल्याला मूल्य शिक्षण पण पाहिजे, आपल्या जीवनामध्ये चारित्र्य पण पाहिजे. तर खरं आपण ते शिक्षण घेतलं असं म्हणता येईल. नाहीतर आपण नुसती माहिती गोळा करतो पण आपल्या जीवनामध्ये मूल्याला स्थान नसते. तेव्हा चारित्र्य आपल्याला घडवायचं आहे. आता हे चारित्र्य कसं घडवायचं? बघा, भगवंताने आपल्याला शरीर दिलेलं आहे. शरीर आहे, मन आहे आणि वाचा आहे. काया वाचा मनसा, ह्या 3 गोष्टीद्वारे आपण जे काही करतो त्यामुळे आपलं चारित्र्य घडत असतं. ह्या 3 गोष्टीमुळे आपण जर सगळे वाईटच कर्म करत राहिलो, मनामध्ये वाईट विचार बाळगले, लोकांना आपण अपशब्द बोललो, शिव्या दिल्या, खोटं बोललो, निंदा केली, तर ह्या काया वाचा मनाचा तो वाईट उपयोग आहे. त्यामुळे आपण चारित्र्यवान होणं शक्य नाही. आपण वाईट मनुष्यच होणार. पण जर आपण आपल्या शरीराद्वारे चांगली कर्म केली, लोकांवर उपकार केले, दानधर्म केले, लोकांची सेवा केली, मनामध्ये चांगले विचार बाळगले, लोकांच्या कल्याणाचे विचार बाळगले, भगवंताचे विचार बाळगले आणि वाणीद्वारे मधुर भाषा बोललो, आपल्या शब्दाद्वारे लोकांची हृदय जिंकून घेतली, सत्याचं आचरण केलं, तर लोक म्हणतील की ही व्यक्ती चारित्र्यवान आहे. तेव्हा काया वाचा मनसा आपण जे काही करतो ते सगळं चांगलं करायला पाहिजे. त्यासाठी आपण चांगले पुस्तकं वाचले पाहिजे. आपल्या मनाला चांगलं खाद्य मिळेल, मनाला चांगले विचार मिळेल आणि मनामध्ये चांगले विचार असले तर आपले कर्मसुद्धा चांगले होतील. कारण कर्मामागची प्रेरणा काय आहे? विचारच आहे. तेव्हा मनामध्ये चांगले विचार असेल, तुमचे कर्म पण चांगले होईल, तुमची वाणी पण चांगली होईल, तुम्ही सुसंस्कृत व्हाल. म्हणून शास्त्राध्ययन करा, स्वाध्याय करा, चांगली पुस्तकं वाचा, भगवंताचं भजन करा, जप करा, ध्यान करा, प्रार्थना करा
ह्या सगळ्या गोष्टी करा. त्यामुळे तुम्ही चांगले मनुष्य व्हाल, तुम्ही चारित्र्यवान व्हाल. आहार शुद्धो सत्वशुद्धी, सत्वशुद्धो ध्रुवा स्मृती. छांदोग्योपनिषद म्हणते की तुमचा आहार जर शुद्ध असेल, म्हणजे तुम्ही इंद्रियाद्वारे जे काही घेता ते शुद्ध असेल, तर तुम्ही चारित्र्यवान व्हाल. तुम्ही चांगलं बघता, तुम्ही चांगलं ऐकता, तुम्ही चांगलं बोलता, तर तुम्ही इंद्रियाद्वारे जे काही घेता ते सगळं जर चांगलं असेल, पौष्टिक असेल, तर तुमचं चारित्र्य पण चांगलं होईल. म्हणून चांगल्या गोष्टीच बघा. तुम्हाला माहिती आहे गांधीजींची 3 माकडं, डोळे बंद करून, कान बंद करून, तोंड बंद करून. बुरा मत देखो, बुरा मत सुनो, बुरा मत बोलो, बुरी है बुराई. तेव्हा वाईट ऐकू नका, वाईट बोलू नका, वाईट करू नका, वाईट बघू नका, पण चांगलं बघा, चांगलं ऐका आणि चांगलं बोला. यामधून तुमचं चरित्र निर्माण होईल आणि तेव्हा कुठे तुम्ही महान व्हाल. जर ह्या गोष्टी नसेल तर आपलं जीवन निरर्थक आहे. जन्माला येऊनही आपण काहीही सार्थक केलेलं नाही. तेव्हा हे आपल्याला सगळं लक्षात ठेवायचं आहे. ही कविता आपण एकदा वाचून घेऊया आणि त्यानंतर आपल्या चिंतनाला आपण विराम देऊया. नका म्हणू धार्मिक त्याला, जर नसेल तो चारित्र्यवान. चारित्र्य हात धर्माचा पाया, त्याविना व्यर्थ असे जीवन. ऐश्वर्य जरी विपुल असेल तरी काय उपयोग त्याचा. धन मान यश सर्वच नश्वर, आधार असे 2 दिवसांचा. जीवनात जरी संकटे आली तरी विचलित होऊ नका. मृत्यू जरी आला तुम्हाला तरी सत्यापासून ढळू नका. चारित्र्याचं केवळ येते मदतीला, जेव्हा येतील संकटे जीवनात. चारित्र्याचे बळ पाठीशी असता, यश नक्कीच पडेल पदरात. देवही त्याला सहाय्य करीतो, जर तो असेल चारित्र्यवान. चारित्र्याचे जोपासन करा, जरी आरंभी वाटते कठीण. चारित्र्यवान माणूस घडविणे हाची उद्देश असे शिक्षणाचा. पुस्तके वाचून पंडित होणे काहीच उपयोग नसे त्याचा, काहीच उपयोग नसे त्याचा. तर आपण या कवितेवर आज आपण निरूपण केलेलं आहे. तर आपण इथेच थांबूया. नमस्कार, धन्यवाद. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.